नमस्कार माझ्या हिंदू बंधू भगिनींनो. मी आनंद राजाध्यक्ष आणि तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल आनंद आख्यान. मित्रांनो, आज एका गंभीर विषयावर बोलायचं आहे, तो म्हणजे नोटा. आता जसं निवडणूक तोंडावर आली आहे, 3 दिवसाला निवडणूक आली आहे, म्हणजे प्रचार 3 दिवसाला संपणार आहे, नंतर 20 तारखेला निवडणूक आहे. तर आता नोटाचाही मुद्दामून उकरून काढला जातो आहे. त्यामुळे तो मुद्दा मांडणं मला गरजेचं वाटतं आहे. काय ना, याला मी अपराध का म्हणतो माहिती आहे? बघा, ट्रेनमध्ये एक साखळी असते ना, ती ओढली तर ट्रेन थांबते, पण जर कारण बरोबर नसलं, योग्य कारण नसेल, तर तुम्हाला दंड होतो, जेलही होऊ शकते. नोटाचं तसंच आहे. का जेल होते? कारण का दंड होतो? कारण ट्रेन जी आहे ही देशाची संपत्ती आहे, सरकारी मालमत्ता आहे, आणि कारणाशिवाय तुम्ही चेनचा जर दुरुपयोग केलात तर तुम्हाला दंड होणं साहजिक आहे. नोटाचं तसंच आहे. म्हणजे काय की निवडणूक घ्यायला सरकारला प्रचंड खर्च करावा लागतो. लाखोंनी खर्च होतो तुमच्या मतदारसंघात निवडणूक घ्यायला. आणि मित्रांनो, तुम्ही नोटाचा फुल फॉर्म काय माहिती आहे? नोटा कशा पूर्ण काय ते नन ऑफ द अबोव्ह, म्हणजे जे काही मतदानाची यादी असते ना, त्या यादीच्या सगळ्यात शेवटी नोटा लिहिलेलं असतं, नन ऑफ द अबोव्ह. म्हणजे यांच्यापैकी मला कोणीही नको आहे, माझा प्रतिनिधी मला एकही नको आहे. पण नको आहे म्हणायला काय आहे? तुम्ही सगळ्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत, कुठच्या पक्षाचा कोण आहे माहिती आहे, त्यांचे सिम्बॉल्स म्हणजे इलेक्शन मतदान चिन्ह तुम्हाला माहिती आहे, निवडणूक चिन्ह माहिती आहे तुम्हाला, त्यांचे जाहीरनामे तुम्ही वाचलेत. हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. हा अधिकार तुमचा तेव्हाच येतो, तुम्हाला तेव्हाच मिळतो, जेव्हा तुम्ही सगळ्यांची नावं, सगळ्यांचे जाहीरनामे, सगळ्यांची चिन्ह सगळी तुम्हाला माहिती आहेत, जाहीरनामे माहिती आहेत आणि नावं पक्ष माहिती आहेत, आणि त्या सगळ्याचे तुम्हाला नको आहे. म्हणजे ह्या सगळ्याचं उत्तर जर तुम्ही हो देऊ शकत असाल तरच नोटा दाबायचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे आणि कायदेशीर पण. नाहीतर तुम्ही ह्या अधिकाराचा दुरुपयोग करताय. कारण तुमच्या इथे कुठेही मतदान घेण्यासाठी सरकारला लाखो रुपयाचा खर्च करावा लागतो. आणि खरं सांगायचं तर नोटा दाबून काय होतं, काय मिळतं माहिती आहे तुम्हाला? काय मिळतं समजलं? नोटा दाबून हेच मिळतं. कारण यायचा तो उमेदवार निवडून येतोच. कारण ज्याला म्हणजे समजा 10,000चा मतदारसंघ असला ना, 10,000 मतांचा, 9,999 मतंसुद्धा सगळी नोटामध्ये जरी गेली ना, तरीसुद्धा एक मत ज्याला मिळेल ते जर वैध मत असेल तर तो माणूस निवडून येतो. तुम्हाला तो अगदी म्हणजे डोळ्यासमोर नको असेल तरी तोच माणूस निवडून येतो, कारण एक वैध मत मिळालं आहे. मग तुम्ही काय केलं? कशासाठी जाऊन नोटा दाबलात? या नोटाचा ना तुम्हाला सांगतो, त्याच्यात तुम्हाला इतिहास सांगतो. 2007 साली PUCL नावाची एक संस्था होती, त्यांनी नोटा त्याच्याबद्दल कायदेशीर PIL केली. हे PUCLमध्ये कोण होतं माहिती आहे? एक तारकुंडे म्हणून जज होते. पण सुधा भारद्वाज, विनायक सेन, कोबाळ गांधी ही नक्षल नावं तुम्हाला आठवतात? अर्बन नक्षल्स, ते होते या संस्थेत. त्यांनी ही जनहित याचिका दायर केली. आणि काय झालं? 2013मध्ये कोर्टाने हा अर्धवट निर्णय दिला की नोटा तुम्ही दाबू शकता, नोटा हा अधिकार आहे. काय होतं नोटानी? तुम्हाला तर सांगितलं मी, मतं फुकट जातात, फक्त दुसरं काही होत नाही. कारण तुम्ही नाराजी दाखवण्यासाठी तुमचं मत तुम्ही जाऊन बर्बाद करणार. पण दुसरी साईड जी आहे ती, आता तुम्ही वोट जिहाद म्हणजे काय ते आता लोकसभा इलेक्शनमध्ये बघितलंच तुम्ही. मग ते पूर्ण मताने येणं म्हणजे त्यांना फक्त तुमची मतं बर्बाद करायची आहेत. आपल्या कॅन्डिडेटला मत मागण्यासाठी त्यांना तुमच्या पुढ्यात येऊन मत मागायला तोंड नाही. त्यामुळे मग हळूच तुम्हाला काड्या घालत राहणार की तुम्ही भाजपाने हे केलं नाही, भाजपाने ते केलं. धडा शिकवा, धडा शिकवा, धडा शिकवा, धडा शिकवा. नोटा दाबा, नोटा दाबा, नोटा दाबा. काय केलं नोटा दाबा? काय केलं? हेच म्हणजे फक्त तुम्हाला उचकवणं आणि नोटा दाबून मत बर्बाद करायला लावणं, एवढाच फक्त त्याचा उद्देश असतो, दुसरं काही नाही. त्यांची माणसं येणार, त्यांची मतं टाकणार, आपली नाहीत तीही मतं टाकणार, सगळे त्यांच्या हातखंडे चालूच असतात. तुम्हाला फक्त एक म्हणतात असं फुकटचं सात्विक समाधान की हां बाबा, मी त्यांना धडा शिकवला, त्यांची माणसं येतात.
राजस्थानात काय झालं, करून राजस्थानमध्ये कोण असतील ना, त्यांना काँग्रेसमध्ये गेहलोत सरकार आलं तेव्हा काय झालं ते विचारून घ्या. मध्य प्रदेशात कमलनाथचं सरकार आलं, भाजप कार्यकर्त्यांचे मुर्दे पडायला लागले होते. आणि मध्य प्रदेशात मग नोटासाठी उचकावायला त्यांनी केलं काय होतं माहिती आहे? या सरकारने, भाजप सरकारला आणूनसुद्धा भाजप सरकारने आरक्षण हटवलं नाही असा प्रचार सुरू केला होता. हटवणार म्हणून कोण बोललं होतं? शिवराज चव्हाणला शेवटी बोंबलून सांगावं लागलं की कोई माई का लाल आरक्षण हटा नाही सकता. झालं, त्यांना तेवढंच पाहिजे होतं की हे हटवत नाही आहेत. आणि आता 2024मध्ये भाजप सरकार आलं तर आरक्षण हटवेल. म्हणजे काय काय म्हणतात ना, झूठ बोलणे की भी हद होती है, तशातलं आहे ते. यांच्याकडे हदबीत काय नसते. दे विल सरप्राईज यू. ठीक आहे ना. तर एकूण काय, नोटा दाबल्याने काही होत नाही. तुमची मतं फुकट जातात, त्यांची मतं फुल त्यांच्या बाजूनी पडतात. नको असलेला माणूस निवडून येतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला नको असतो, तुम्हाला वाटतं की तुम्हाला, म्हणजे तुम्ही धडा शिकवताय तो, पण तुम्हाला एक्झॅक्टली नको असलेला माणूस निवडून येतो तुमच्या डोक्यावर मेवी वाटायला. आणि मग आता ह्या वक्फ ॲक्टबद्दल मी काय नव्याने बोलणार नाही. बऱ्याच लोकांनी सांगून झालं आहे, त्यामुळे मला नव्याने काय त्याच्यात सांगायची इच्छा नाही आहे. नव्याने सांगायला माझ्याकडे काहीच नाही, चांगल्या लोकांनी बोलून झालेलं आहे. पण तो ॲक्ट लागू झाला तर तुमचं घर सुरक्षित नाही आहे, तुम्हाला कळून चुकलं असेल एव्हाना. हा अन्याय कोणाकोणावर होतो आहे? स्वतः तुमच्यावर होतो आहे, तुमच्या बायकोवर होतो आहे, तुमच्या मुलांवर होतो आहे, तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीवर होतो आहे. का? तुम्ही नोटा दाबणार म्हणून? विचार करा. अजून वेगळं काय सांगायचं? याच्या पलीकडे तुमच्याकडे काही तर्क आहे का? की नाही मी तरी नोटा दाबणार, हा तत्वाचा प्रश्न आहे वगैरे वगैरे. असतात काही लोक असे. मी तुम्हाला व्यावहारिक गोष्ट सांगितली. याच्या पलीकडे काय म्हणतात ते, स्वतःचं नुकसान करून घ्यायचं तर जाऊ देत, काय जरा असभ्य भाषेत होईल ते, पण तुमची मर्जी. नाही, तसं नाही. कारण तुमच्या ह्याच्यामुळे जर ते लोक सत्तेत आले, तुम्ही आमचंही नुकसान करणार आहात, बाकी सगळ्यांचं नुकसान करणार. का? तसं तुम्हाला हक्क आहे का सगळ्यांचं नुकसान करायचं? माझं ऐकत नाही म्हणून हे करणार नाही, माझं हे केलं पाहिजे, मला हे केलं पाहिजे, असं नसतं. त्यामुळे जबाबदारीने मतदान करा. आणि वक्फ बोर्डाला जो समर्थन करत असेल, त्या कोणत्याही पक्षाला, अगदी सख्खा भाऊ तुमच्या नात्यातलं कोणी तिथे उभं असेल ना तरीसुद्धा त्यालासुद्धा, कारण ते लोक आले तर तुमचं घर सुरक्षित नाही, हे लक्षात ठेवा. आज हिंदुस्थानात हिंदू म्हणून आपल्याला फक्त हिंदुस्थान बाकी आहे. त्याचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. कारण नाहीच आहे दुसरं काय, जाणार कुठे? तर स्वतःच्या घरातून रोहिंग्यांनी तुम्हाला हाकलायला नको असेल तर वक्फ बोर्डवाल्यांना मत देऊ नका आणि नोटा तर अजिबात दाबू नका. जो वक्फ बोर्डाचा समर्थक असेल त्याचा विरोध करा. त्यामुळे ठीक आहे, बाहेर आपण नंतर चहा पिऊ बसून, मैत्री त्याच्या तेव्हा राहू दे, पण तुला मत देणार नाही बाबा. ठीक आहे ना? बस, अजून काय मला सांगायचं नाही आहे, तेवढंच आहे. तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल का? हे बघा, इथेच बटन आहे, सबस्क्रिप्शनचं बटन आहे. मला थोडं म्हणजे व्हिडिओ बनवायला हुरूप येतो, दुसरं काही नाही आहे. आणखीन काय, व्हिडिओला लाईक करा. विषय जर तुम्हाला पटला असेल, आत्ता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, शेअर करा. बाकीच्या लोकांना ह्याच्या व्हिडिओची लिंक शेअर करा. शेअरिंगचं पण लिंक तिथेच आहे. तर बस. आणि हो, अजून आपण बोलू शकतो एकमेकांना. त्यामुळे जय जय श्रीराम. तिथे बांगलादेशमध्ये रामनाम सत्य होतं त्याच्यामुळे, आणि इथे त्याजवळ लागून जो आपला इथे ममता देश आहे तिथेही होतं असं म्हणतात बाबा, माहिती नाही, त्या बाईचं काय सांगता येत नाही. असो, जय श्रीराम. भेटूच, येत चला चॅनलवर. रोज मी काय ना काय बनवत असतो व्हिडिओ, वेगळे विषय असतात. ठीक आहे, जरा म्हणजे चाकोरीतून बाहेरचे विषय असतात. येत चला. ठीक, भेटूच आपण. जय श्रीराम.